महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती, परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे। एका अधिकाऱ्याने सांगितले की सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिले होते। त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे। अधिकाऱ्याने सांगितले की महाराष्ट्र सरकारने मध्यस्थ आणि सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेसोबत शेतकऱ्यांनाही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेचे लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे। एकदा काळ्या यादीत टाकल्यानंतर शेतकरी काही वर्ष पीक विमा योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही। फसवणुकीच्या प्रकरणानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर विरोधात कायदेशीर कारवाई केली। तसेच बीड, नांदेड, परभणी, पुणे, लातूर आणि जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि CSS केंद्रावर होत होती, परंतु आता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येणार आहे। या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होते। त्यात घोटाळा होत असल्याचा अनेक तक्रारी आहेत, परंतु या वर्षापासून त्यात बदल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहे। योजनेचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे। सरकार म्हटले आहे की खऱ्या दाव्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकार बांधील आहे। तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा।